नमस्कार. आज खरं म्हणजे एका अत्यंत वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. अनेक वेळा माझ्या बोलण्यामध्ये आमच्या मित्रांच्या जेव्हा गप्पा चालू असतात, तेव्हा कुठल्या ना कुठल्यातरी प्रकारे ग्रहांचा, ग्रहस्थितींचा किंवा सध्या काय गोचर चालू आहे, अ, सध्या काय ग्रहस्थिती आहे याचा उल्लेख होत असतो. मित्रांमध्ये अशी खूप लोकं असतात, की ज्यांना ह्याच्याबद्दल उत्सुकता असते. पण असे सुद्धा बऱ्यापैकी मित्र असतात, की ज्यांना हे पटत नाही. त्यांना असं वाटतं, की हे थोटांड आहे सगळं, ज्योतिषशास्त्र वगैरे याला काही अर्थ नसतो. आणि उगीचच काहीतरी कुठल्यातरी ग्रहांवर किंवा कुठल्यातरी पत्रिकेवर वगैरे अवलंबून न राहता, आपल्या कृतीवर, आपल्या कर्मावर, आपल्या हिमतीवर, अ, आपल्या स्वतःच्या पराक्रमावर विश्वास असायला हवा, असं त्यांना वाटत असतं. आणि त्याच्यामुळे ते मला बरेच वेळा आमच्यामध्ये अशी चर्चा होते, की हे असं काहीतरी उगीचच करण्यापेक्षा तू डॉक्टर आहेस, तर मग तू जास्तीत जास्त सायंटिफिक मार्गाने विचार करायला हवा. तर पूर्वी अशी खूप चर्चा, भांडणं, वाद असे होत असायचे. आणि त्याच्यातून बेसिक एक प्रश्न असा निघायचा, की ज्योतिषशास्त्र शिकून तुला काय फायदा होतो? म्हणजे तू का ज्योतिषशास्त्र शिकतोस? त्याचा फायदा काय? तर अर्थात प्रत्येकाला फायदा वेगवेगळा असू शकतो ज्योतिषशास्त्र शिकून. प्रत्येकाला माझ्यासारखाच फायदा होईल असं नाही. पण मला जो काही फायदा गेल्या 5-10 वर्षामध्ये ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केल्यानंतर झालाय, तर त्याच्याबद्दल थोडंसं आज मला सांगायला आवडेल. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास खरं सांगायचं तर खूप पूर्वी सुरू झाला. मी मेडिकल कॉलेजमध्ये असताना 30 एक वर्षांपूर्वी मी खूप सारी पुस्तकं, अर्थात वदापटांची पुस्तकं घेतली होती. सोमणांचं पुस्तक माझ्याकडे होतं. सो त्या काळी आचार्यत्रय सभागृहामध्ये प्रदर्शन भरलं पुस्तकांचं, की तिथे जाऊन ज्योतिष विषयक कुठलीतरी पुस्तकं घ्यायची आणि ती वाचायची. असा एक खूप छंद होता. पण तेव्हा मला असं लक्षात आलं, की काही कळत नव्हतं मला. मुळीच काहीच समजायचं नाही, लक्षात राहायच्या नाहीत काही गोष्टी. म्हणजे भाव कुठले आहेत, भावेश कोण-कोण आहेत, कुठल्या राशींचे कोण-कोण स्वामी आहेत, हे काही लक्षात राहायचं नाही. इतक्या साध्या गोष्टी तेव्हा लक्षात राहत नव्हत्या. खूप वाचन करायचा प्रयत्न केला, खूप वेळा ते पाठ करायचा प्रयत्न केला. पण मग नंतर मी जसं म्हटलं त्याप्रमाणे, की काही असे मेडिकल प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर, म्हणजे साधारण पुस्तकं विकत घेतल्यानंतर 15-20 वर्षानंतर काही असे पेशंट्स, काही असे मेंटॉर्स, काही असे गुरु असे मिळाले, की त्यांनी कसं वाचायचं, कसं शिकायचं, कसं बघायचं, हे थोडासा मार्गदर्शन केलं. आणि पाठांतराचा याच्यात काही उपयोग नाही. तुम्ही तुमचा व्यासंग, तुमचा एक वेगळा विचार, तुमची एक दृष्टी, आणि हे डेव्हलप करणं जास्ती महत्वाचं आहे, हे त्यांनी सांगितलं. आणि मग त्याप्रमाणे अभ्यास सुरू केल्यानंतर एकदम त्या सगळ्या अभ्यासाला गती आली. माझा असा एक अनुभव आहे, की एकेकाळी, म्हणजे अजून काही पूर्णपणे गेलं नाही, गेला आहे असा नाही तो स्वभाव माझा. पण मी खूप जजमेंटल होतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल, मग तो नेता असेल, अभिनेता असेल, एखादी प्रसिद्ध व्यक्ती असेल किंवा आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती असतील. मग ते मित्र असतील, नातेवाईक असतील, काही वेळा स्वतः पण असतो. स्वतःबद्दल सुद्धा आपलं जजमेंटल आपण बनत असतो. सो एखादा अत्यंत चांगला, अत्यंत आवडता, मग जसं आवडतीचे मीठ अळणी आणि आवडतीची अगदी मसणावट पण गोड, तसं थोडासा प्रकार हा माझ्याबद्दल बऱ्यापैकी वेळा व्हायचा. आणि मग एखादा माणूस आपल्याशी नीट नाही वागला किंवा एखादा माणूस चुकीचा वागला, तर त्याला दोष देणं, की तो कसा चुकीचा आहे आणि अमुक कसा बरोबर आहे, या सगळ्या गोष्टी खूप व्हायच्या. आणि त्याच्यातून एखाद्या व्यक्तीबद्दलची एक प्रतिमा तयार केली जायची. त्या प्रतिमेमध्ये स्वतःला अडकवून घेतलं जायचं आणि मग त्या व्यक्तीकडे त्याच नजरेने, त्याच चष्म्यातून बघितलं जायचं. त्या व्यक्तीच्या प्रत्येक कृतीकडे, त्या व्यक्तीच्या प्रत्येक कामाकडे त्या नजरेतून बघितल्यामुळे त्याने किती, एखादी समजा नावडती व्यक्ती असेल, तर किती जरी त्याने काही केलं असेल तरी ते त्याच नजरेने बघितलं जायचं. एखाद्याने केलेली चुकीची कृती असेल, म्हणजे मला असं आठवतं, की आमचा एक मित्र, अ, त्याचे सारखे तो काही ना काहीतरी व्यवसाय करायचा. त्याच्यामुळे त्याला प्रचंड फेल्युअर यायचं. खूप खूप पैसे जायचे. आई-वडिलांना पण त्यांनी कर्ज करून ठेवली.
सगळी कर्ज केली आणि मग नंतर हे सगळं करून आत्महत्येचे प्रयत्न झाले वगैरे सगळं असं काय काय खूप झालं. आणि आम्ही त्याला सारखे दोष देत राहायचो. मला तो आवडायचा नाही तेव्हा, की काय ह्याला अक्कलशून्य माणूस आहे, काय असे प्रचंड निगेटिव्ह त्याच्याबद्दलची धारणा मनात असायची. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केल्यानंतर असं लक्षात आलं, की आपले जे काही विचार असतात, आपली जी काही कृती असते, आपला जो काही दृष्टिकोन असतो, तो वेळोवेळी बदलत राहतो. त्याचं कारण सुद्धा अ, आपल्या मूळ कुंडलीमधली ग्रहस्थिती, सध्या जे काही गोचर मधून जी काही ग्रहस्थिती सध्या आहे अ, अ, आकाशामध्ये, त्याच्यावरचा असलेला परिणाम, आपली आता कुठली दशा चालू आहे, कुठली अंतर्दशा चालू आहे, त्याचा परिणाम, कुठल्या नक्षत्रामध्ये ते ग्रह आहेत वेगवेगळे, या सगळ्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर, आपल्या विचारसरणीवर, आपल्या एकंदरीत दृष्टिकोनावर होत असतो. आणि हे जेव्हा लक्षात आलं आणि ते जेव्हा प्रत्येक या मित्रांच्या, ओळखीच्या लोकांच्या, स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी जेव्हा ताडून बघितलं, की काही घटना घडलेल्या होत्या. मी सुरुवातीला जो अभ्यास सुरू केला ज्योतिषाचा तो असा होता, की सगळ्या मित्रांकडनं, ओळखीच्या लोकांकडनं पत्रिका मागवल्या होत्या आणि त्यांना विचारलं होतं, की तुमच्या आयुष्यातले 3-4 ठळक प्रसंग सांगा, की जे चांगले वाईट असे असतील. आणि मग त्यावेळी कुठली ग्रहस्थिती होती त्याप्रमाणे ती ग्रहस्थिती शोधून काढणं, म्हणजे रिव्हर्स इंजिनिअरिंग ज्याला म्हणतात, त्या पद्धतीचा हे सुरू केला होता. सो असं लक्षात आलं, की आपल्या बऱ्यापैकी गोष्टी या त्या ग्रहस्थितीप्रमाणे आपण करत असतो. एखाद्या वेळी आपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अत्यंत चांगले वागत असतो, जास्ती शांतपणे निर्णय घेतो आणि कारण त्यावेळी कुठल्यातरी एखाद्या गुरु किंवा अशा चांगल्या ग्रहाचा तेव्हा आपल्यावर परिणाम असतो किंवा अंतर्दशा किंवा महादशा चालू असते. आणि एखाद्या वेळी समजा राहू किंवा मंगळ अशा शनी मंगळ असं काहीतरी समजा हर्षल यांचा समजा त्याच्यात अ, हे आला असेल तेव्हा इन्फ्लुअन्स असेल आपल्यावर, आपल्या पत्रिकेवर किंवा त्यांचा काही ग्रहयोग येत असतील, तर तेव्हा आपण अगदी आतातायी निर्णय घेतो. आपण अत्यंत स्वतःबद्दल काहीतरी वेगळे आपल्या स्वतःबद्दल, इतरांबद्दल आपल्या काहीतरी वेगळीच मतं होतात. निर्णय चुकतात आणि या सगळ्या गोष्टी होत असतात. मला काही अनुभवही आले, की मी ज्यांना पत्रिका दाखवायचो, पुंडे काका म्हणून एक होते, आता नाही आहेत त्या या जगात, पण पुंडे काकांना आम्ही पत्रिका दाखवायचो. शनिवार वाडेपाशीत राहायचे आणि मी एकदा एक कंप्लीटली वेगळ्या म्हणजे आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट चालली होती आणि तेव्हा मी त्यांना पत्रिका दाखवली होती, की काय दिसतंय? तर त्यांनी मला सांगितलं होतं, की "अहो, सुधरेल आणि पुढच्या वर्षी तुम्ही घर घ्याल." 2000 साधारण 8-9 साल होतं. आणि मी त्यांना म्हणलं, "अहो काका काही सांगताय तुम्ही? कारण मला इतका प्रॉब्लेम आहे आर्थिक. म्हणजे खायची भ्रांत आहे आणि साधे हफ्ते फेडता येतील की नाही ही प्रॉब्लेम्स आहेत आणि तुम्ही मला म्हणताय घर घ्याल." तर ते म्हणलं, "हे बघा, योग तरी तसे आहेत. आता तुम्ही घ्याल की नाही हे तुमच्यावर आहे. पण योग अगदी प्रबळ आहेत पुढच्या वर्षी." आणि गंमत म्हणून सांगतो, 8-10 महिन्यामध्ये मी ज्या फ्लॅटमधून आता तुमच्याशी बोलतोय, तो फ्लॅट आमचा झाला होता. असे काही अनुभव आल्यानंतर असं लक्षात येतं, की अरे ज्या गोष्टी आपल्या डोक्यातही नसतात, ज्या गोष्टींवर आपण प्रयत्नही केलेले नसतात, त्या गोष्टी त्या ग्रहयोगांमुळे इतक्या आपसूकपणे घडून येतात, की ज्या गोष्टी मनातही नव्हत्या, त्या अचानक त्याला वेग आला. अचानक 2008 चा ती मंदी आली, त्याच्यामुळे एकदम घरांचे रेट्स कमी झाले. असं सगळ्या गोष्टी घडून ऑगस्टपर्यंत आमचं हे घर झालेलं होतं. त्याच्यानंतर असं लक्षात येतं, की आपणच काही सेंट्रल किंवा केंद्रस्थानी नाही. या सगळे जे ग्रहस्थिती आहे, त्याच्यातून अनेक गोष्टी बदलत असतात. आपल्यामध्ये, आपल्या विचारांमध्ये, आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये. याचा अर्थ कर्माला काही महत्व नाही का? तर कर्माला महत्व आहे. 100% आहे. पण त्याला पोषक ग्रहस्थितीची जर जोड असेल, तर त्या कर्माचा जो काही रिझल्टंट असतो, तो जास्तीत चांगला असतो. मला हा नेहमी प्रश्न विचारला जातो. त्याच्यावर एक व्हिडिओ पण करायचा आहे, की समजा राजयोग असेल, तर म्हणजे तुम्ही नुसतं बसून राहिलात समजा जन्मापासून, तरी तुम्हाला राजा बनवणार का? तर असं काही होत नाही. तुम्हाला कर्म करायला लागतात. राजयोग आहे म्हणजे काय? की काय गोष्टी तिथे प्रॉमिस्ड आहेत किंवा काय गोष्टींची शक्यता आहे तुमच्या आयुष्यामध्ये, काय घडण्याची. आणि मग असं होतं, की तुम्ही जर त्याला योग्य कर्माची जर त्याला जोड दिली, तर त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळतं. अगदी एक थोडंसं वेगळं उदाहरण बघूया, की शेती करायची असेल तर तुम्हाला चांगलं बी लागतं, त्याची मशागत करायला लागते. पण त्याच्याचबरोबर एक चांगली सुपीक जमीन लागते आणि पोषक वातावरणही लागतं. तुम्ही किती चांगलं बी पेरलात, किती चांगली मशागत केली आणि पाऊसच नाही पडला किंवा त्याप्रमाणे त्याला ऊनच नाही मिळालं, तर त्याची हे घेतली जात नाही. ऊन आणि पाऊस हे आपल्या हातात नसतं. मशागत आणि बियाणं आपण निवडू शकतो, मशागत आपण ठरवू शकतो किती करायची. पण त्याला जे पोषक वातावरण, पोषक जमीन हवी, त्याला वातावरण जे हवं, ते आपल्या हातात नाहीये. एक्झॅक्टली असंच आपली कर्म आणि ग्रहस्थिती यांचं आहे. कर्म हे आपल्या हातात असतं, पण त्याला पोषक ग्रहस्थिती जवळ मिळाली, तर त्या कर्माचा रिझल्टंट जास्तीत जास्त प्रकारे मिळणं हे शक्य होतं.
100% प्रयत्न केल्यानंतर सुद्धा 20%, 10% एवढंच फळ मिळणारे असे लोक आपल्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला बघतो, की खूप कष्ट करत असतात. पण त्यांना पैसा किंवा प्रसिद्धी किंवा या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, की ज्या मूळ बेसिक गरजेच्या गोष्टी सुद्धा त्यांना मिळत नाहीत. आणि काही लोक अगदी थोड्या प्रयत्नांनी किंवा अगदी ह्यांनी एकदम खळबळून त्यांना यश मिळतं. त्यांचे सगळे फासे बरोबर पडतात. त्यांना नशिबाची इतकी साथ लाभते. या सगळ्या गोष्टी ग्रहस्थितीवर पूर्णपणे अवलंबून आहेत. त्यामुळे मला असं वाटतं, की कर्म जेवढं महत्वाचं आहे, तेवढंच त्याला पोषक वातावरण, पोषक ग्रहस्थितीची जोड असणं गरजेचं आहे. असं झाल्यानंतर होतं असं, की एकतर तुम्ही जेव्हा इतरांकडे बघता, माझ्या मित्रांकडे, माझ्या इतर आजूबाजूच्या लोकांकडे जेव्हा मी बघतो, ते जेव्हा चुकीचे, वाईट, चांगले वागत असतात, तेव्हा मग मला आता असा विचार आता येतो, ज्योतिषशास्त्र सुरू केल्यानंतर अभ्यास, की याचा कुठला ग्रह आता प्रॉमिनंट असेल, कुठल्या ग्रहाची आता त्याच्यावर जास्तीत जास्त प्रभाव असेल. एखादा मित्र जेव्हा चुकीचे निर्णय घेत असतो, तेव्हा मग किंवा एकदम स्वतःबद्दल भ्रामक कल्पना ठेवून जर काही निर्णय घेत असतो, तर राहूचा याच्यावर काही प्रभाव आहे का? आमचा एक 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 मित्र होता. त्याला त्याच्या त्याच्या मुलाला काहीतरी प्रचंड एकदम अंतर्ज्ञानी शक्ती टाइप असं गोष्टी होत्या. तो अत्यंत वेगळा विचार करून त्याने काय काय शोध लावलेले होते. तर मी त्याला म्हटलं होतं, की "अरे याची पत्रिका मला देशील का?" कारण हर्षल कुठेतरी याच्या लग्नात किंवा कुठल्यातरी याच्यात आणि खरंच त्याच्या लग्नस्थानी हर्षल होता. असं जेव्हा तुम्हाला दिसायला लागतं, तेव्हा आपल्या लक्षात येतं, की हे जे काही घडतंय, माणसं जी वागतायत, चांगली वाईट, ते ती ग्रहस्थितीप्रमाणे त्या ग्रहांच्या प्रभावामुळे वागतायत. आणि मग थोडंसं माझ्या तरी असा अनुभव माझा आला, की त्यांच्याबद्दलचा चांगला वाईट जे काही इमेज, प्रतिमा हे करून जे त्यांच्याबद्दलची मतं मी बनवत होतो, ती मतं हळूहळू विरून जायला लागली. कारण हे सगळं शेवटी ग्रहांमुळे चाललंय. आपण जर काही चांगलं बघत असलो, त्याच्यामुळे तेही ग्रहांमुळेच घडतंय. एखादा समजा चुका करत असेल, एखादा समजा आपल्याशी किंवा दुसऱ्यांशी वाईट वागत असेल, तर तेही ग्रहांमुळे चाललेलं आहे. एखादा अतिरेकी आहे, तर ऑब्व्हियसली त्याच्याही पत्रिकेमध्ये असे काही ग्रह आहेत, की ज्याच्यामध्ये त्याला एखाद्या देशाबद्दल, एखाद्या इतर लोकांबद्दल अत्यंत द्वेष, अत्यंत तीव्र प्रकारची हिंसा करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. सगळ्या गोष्टी या ग्रहांमुळे होत आहेत. मग अशावेळी त्या व्यक्तीवरचा राग, लोभ हे सगळे त्याच्याबद्दलचे कमी होऊन त्या ग्रहांकडे लक्ष जास्ती जायला लागतं आणि आपण जास्ती विवेकी आणि जास्ती बॅलन्स्ड होतो एखाद्या व्यक्तीकडे बघण्यासाठी, असा माझा अनुभव आहे. हा ज्योतिषशास्त्र शिकण्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि अजून एक फायदा असा होतो, की मी मगाशी जसं म्हटलं तसं, की आपण केंद्रस्थानी नाही आहोत. आपण फक्त कर्म करणारे आहोत. त्याला जे काही फळाची जी काही जोड आहे, ती त्या ग्रहस्थिती आणि पोषक वातावरणाची आहे, आजूबाजूच्या माणसांची आहे, आजूबाजूची लोकं आपल्या आयुष्यात असणं हे पण आपलं नशीब आहे. ह्याला सुद्धा कसली तरी जोड लागते. ते आपल्या हातात नसतं कोण आपल्या आजूबाजूला असणार ते. अशा ज्या काही गोष्टी घडतात त्याच्यानंतर लक्षात येतं, की आपला इगो आणि आपण जे स्वतःला केंद्रस्थानी समजत असतो, त्याच्याऐवजी आपण एका मोठ्या इकोसिस्टमचा भाग आहोत. सो तुम्हाला ज्योतिष कधी कळायला लागलं किंवा ज्योतिषाचा उपयोग कधी झाला किंवा आयुष्य तुम्हाला कधी कळायला लागलं आणि आयुष्याचा कधी उपयोग चांगला झाला, म्हणजे ज्योतिषामध्ये कुंडलीमय जरी सूर्य त्या 12 गोष्टींमधून फिरला, तिथे पृथ्वी नाहीये. कारण ते सेंटर्स आणि पत्रिका ही आपली आहे, ती पृथ्वी आहे. आणि सगळे ग्रह त्या पृथ्वीभोवती फिरतात, असं जरी तुमची कुंडली तुम्हाला दाखवत असली, तरी खरं म्हणजे सूर्य हा सेंट्रल आहे. त्याच्यावर आपण पूर्णपणे अवलंबून आहोत आणि आपण सगळे त्याच्याभोवती फिरतोय. हे ज्या दिवशी कळतं, त्या दिवशी पत्रिकेचा अभ्यास मला असं वाटतं, की पूर्ण होतो किंवा तो खऱ्या अर्थाने सुरू होतो, असं मला वाटतं. त्यामुळे आपला इगो कमी होणं, स्वतःला केंद्रस्थानी न समजणं, या ज्या गोष्टी तुम्हाला पत्रिकेनंतर समजा कळायला लागल्या, तर तो सगळ्यात मोठा फायदा पत्रिका अभ्यासाचा किंवा कुंडली ज्योतिष अभ्यासाचा असतो, असं मला वाटतं. आणि त्या गोष्टी जर घडल्या, तर किती छान ना आयुष्य. सो कुंडली असो किंवा आयुष्य, आपण केंद्रस्थानी नाही आहोत. सगळ्यांचा एका मोठ्या इकोसिस्टमचा आपण एक भाग आहोत. आणि आपल्या कर्मावर आपल्याला जे काही फळ मिळतंय, त्याला त्याच्यात या सगळ्या लोकं, ही सगळी वातावरण, हे सगळे ग्रहस्थिती, या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी आपल्याहून जास्त त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतायत. त्यामुळे स्वतःला आपण फार भारी नाही आहोत. आपण फक्त कर्म करणाऱ्या एक साधन आहोत. पण बाकी फळ देणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या शक्ती आहेत, त्या वेगवेगळ्या आहेत. हे लक्षात यायला लागतं आणि मग आयुष्य जास्ती सोपं व्हायला लागतं. खूप दिवस हा विचार मनात होता. मी खूप वेळा माझ्या मित्रांबरोबर हा मांडतो. पण मला असं वाटलं, की आता या YouTube चॅनेलच्या दृष्टीने त्याच्यातर्फे हा विचार मांडावा. तर आपली जी सीरीज आपण सुरू केली आहे ज्योतिषशास्त्रावरची, त्याचा हाच हेतू आहे, की कुठल्याही कर्मकांडांमध्ये, कुठल्याही चुकीच्या गोष्टींमध्ये
अडकवून न राहता, एखाद्या ग्रहाबद्दल, एखाद्या ग्रहस्थितीबद्दल उगीच भीती निर्माण न करता, त्याच्याकडे जास्तीत जास्त विवेकी पद्धतीने, जास्तीत जास्त बॅलन्स्ड पद्धतीने आणि जास्तीत जास्त सकारात्मक पद्धतीने बघणं. हे कसं बघावं, मी कसं शिकलोय, मला कसं शिकवलं गेलंय माझ्या गुरूंकडनं, ते तुमच्या पुढे मांडावं म्हणून हा मालिका प्रपंच आहे. त्याच्यामुळे हा विचार ज्योतिषाकडे बघण्याचा जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, काहीतरी कॉमेंट करा. म्हणजे हा व्हिडिओ जेवढ्या जास्ती कॉमेंट्स आल्या, जेवढ्या जास्ती लाईक्स येतील, तेवढा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आणि सध्या एक नवीन गोष्ट युट्यूबने सुरू केली, म्हणजे तुम्ही व्हिडिओ तुमच्या मोबाईल ऍपच्या थ्रू हाईप पण करू शकता, जेणेकरून माझ्यासारखे जे अत्यंत छोटे चॅनल धारक आहेत त्यांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतात. सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचवायचा असेल तर या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला वर काहीतरी कॉमेंट करा, कारण जेवढे जास्ती कॉमेंट्स आणि लाईक्स येतील तेवढा अल्गोरिदम बदलतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत रेकमेंड होतो. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा असाच एखादा विषय घेऊन भेटूया. कुठले कुठले विषय घ्यावे, तुमच्या मनात ज्योतिषशास्त्राबद्दल काय प्रश्न आहेत ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मधून कळवा. सो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.